वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो इयत्ता दुसरीचं अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा या पुस्तकातील प्रश्नपत्रिकांचे सॉल्युशन। तर आतापर्यंत आपल्या 4 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत बघा। आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका क्रमांक संच 5वा आहे बघा। त्यामधील मराठी गणित या विषयाचे स्पष्टीकरण आज आपण पाहूया। चला तर बघा, विभाग पहिला आहे मराठी। 1 ते 13 प्रश्न आहेत बघा। पहिला प्रश्न बघू। 1 ते 2 साठी सूचना आहे, नेहमी आपल्याला उत्तरं द्यायचे आहेत। आज आपल्याला पहिल्यांदा कविता दिलेली आहे। कविता काय करायची आहे, आपण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि मगच उत्तरं खालची शोधायची आहेत। तर मी कविता वाचलेली आहे बघा। पहिला प्रश्न बघू। कवितेवरून खालीलपैकी चुकीची जोडी शोधा म्हटले। चुकीची जोडी म्हणजे जेव्हा तुम्ही कविता वाचणार तेव्हाच तुम्हाला या जोड्या लगेच ओळखता येणार। आता बघा, पहिली जोडी काय आहे बघा, अजय चेंडू म्हटले। आता अजय चेंडू म्हणजे काय, इथंच आहे बघा, चेंडू आणला अजयने, म्हणजे अजयने चेंडू आणलेला आहे, ही जोडी बरोबर आहे। आपल्याला चुकीची शोधायची आहे। जॉनने मोटर बघा, जॉन मोटर। आता जॉन मोटर कुठं आहे बघा, मोटर बनवली जॉनने, म्हणजे ही पण जोडी आपली बरोबर आहे। उषा बाहुली, उषा कुठं दिसते काय बघा, उषा याच्यात नाहीच आहे, बाहुली आहे हा शब्द, पण कुठे आहे, ताईच्या हाती बाहुली बघा म्हटले, म्हणजे काय, ताईच्या हातात आहे ती, पण इथं नाव दिलेलं आहे आपल्याला उषा। तरीही पुढचा ऑप्शन बघू, दीपा विमान बघा, इथं विमान बनवले दीपाने, म्हणजे दीपा विमान ही देखील आपली जोडी बरोबर आहे। फक्त आपल्याला चुकीची कोणती दिसते, इथं उषा, कारण इथं ताई असते तर आपली ती जोडी बरोबर आली असती। चुकीची विचारली म्हणून आपला तिसरा ऑप्शन बरोबर येणार आहे। दुसरा प्रश्न बघा, मुलांची खेळणी कशाची आहेत। आता इथं पहिल्याच वाक्यात आपल्याला दिलेले आहे, खेळणी आमची मातीची बघा, इथं आहे खेळणी आमची मातीची, म्हणून उत्तर काय येणार आहे, पहिलाच ऑप्शन आहे बघा, मातीची। तिसरा प्रश्न आहे, दिलेली अक्षरे जुळवून, म्हणजे या ज्या चौकटीमध्ये जे अक्षरे दिलेले आहेत ती अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते म्हटले। आता ह्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे बघा। मी शब्द लिहिते बघा, या शब्दापासून आपला हा शब्द तयार होतो अर्थपूर्ण। कचरा गाडी म्हणजे काय आहे, कचरा गाडी हा शब्द तयार आहे। तर या शब्दाचे शेवटचे अक्षर विचारले, शेवटचे अक्षर काय आलेलं आहे, आपलं डी आलेलं आहे। डी बघा कुठं आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये आहे, तो आपला बरोबर येणार आहे। प्रश्न 4 व 5व्यासाठी सूचना आहे बघा। परत आपल्याला काहीतरी संवाद दिलेला आहे बघा, खालील संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा म्हणले। हा इथून इथंपर्यंत आपल्याला संवाद दिलेला आहे। संवाद व्यवस्थित वाचायचा आहे, कारण संवादामध्ये किती व्यक्तींचा समावेश आहे याच्यावरून आपल्याला प्रश्न असतो, त्यामुळे व्यवस्थित वाचायचा। आता मी हा वाचून घेतलेला आहे बघा। 4था प्रश्न आपण वाचू। वरील संवादात किती जणांनी भाग घेतलेला आहे। आता कसं, मी पहिला जेव्हा तुम्ही संवाद वाचाल तेव्हा लक्षात येईल, इथं तुम्ही वाचलं तर लक्षात येईल। इथं आई दिसते बघा, आई कुणाला सांगते, की मुलग्याला सांगते की सायकल त्याला पाहिजे आहे, तो आईबरोबर बोलायला लागलेला आहे, मला सायकल हवी आहे, आई नको म्हणते, असं काहीतरी त्यांचा संवाद चालू आहे। पण त्याच्यानंतर आजी आणि बोललेले आहे बघा मधी, हे तुम्ही विसरायचं नाही। आई आणि मुलगा हे दोघं जण झालेत, तरी देखील इथं बघा, तू आधी छान अभ्यास कर, मग मी तुझ्या बाबांना सांगेन सायकल आणायला, आजी असे म्हणतात, म्हणजे हे वाक्य कुणाचं आहे, आजीचं आहे, म्हणजे आजीने देखील त्याच्यात सहभाग घेतलेला आहे। मग किती जण झाले बघा, आई झाली, अर्णव झाला आणि आजी, ह्या तिघांच्या मध्ये तो संवाद झालेला आहे, त्यामुळे ती आपल्याला किती जण येणार आहेत, 3 जण येणार आहेत, म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे। 5वा प्रश्न बघा, हा संवाद कुठे झाला असावा। आता आई आणि आजी कुठे असणार आहे, घरी असणार आहे, मंदिरामध्ये, बागेत का वर्गात, हे चुकीचं आहे। हा संवाद घरी झालेला आहे, पहिलाच ऑप्शन आपला बरोबर येणार आहे। 6वा प्रश्न बघा, खालील पर्यायातून सर्वनाम नसलेला पर्याय ओळखा म्हटले। नसलेला विचारले, आपण काय करायचं बघा, तो, हो, ही आणि मी। तर मी याच्या आधी देखील मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वनामचा प्रश्न होता, तेव्हा देखील तुम्हाला सांगितलं होतं की तो, ती, ते, हा, ही, हे, आम्ही, तुम्ही, तू, मी, कोण, आपण, हे सर्व काय झाले, सर्वनाम असतात। एवढे लक्षात ठेवलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल की ह्यातला नसलेला कोणता आहे, तर हो, तो, ही, मी, हा काय झाला, हे सर्वजण सर्वनाम झालेत, फक्त हो हा शब्द आपला सर्वनाम नाही आहे। पुढचा प्रश्न बघू। 7वा प्रश्न आहे बघा आपला, खाली दिलेल्या शब्दातील किती शब्द अनेकवचनी आहेत म्हटले। अनेकवचनी शोधायचे आहेत,
पैसे, फौजा, चांदणी, भाकरी, पंत्या, जावा. आता बघा पैसे म्हणजे काय, मी सांगते तेवढं फक्त लक्ष देऊन ऐका. एक पैसा, अनेक काय असतात पैसे. मग पैसे हा झाला आपला अनेक वचन. एक झाला फौजा, बघा एक फौज, अनेक फौजा, म्हणजे फौजा हा देखील अनेक वचन झाला. दोन झाले बघा चांदणी, एक चांदणी असते, अनेक चांदण्या असतात. मग चांदणी ही एक वचन झालेलं आहे, ती येत नाही. भाकरी बघा, एक भाकरी, अनेक भाकऱ्या म्हणतो आपण. भाकरी हा देखील अनेक वचन नाही आहे. म्हणजे आपली आतापर्यंत बघा पैसे आणि फौजा ह्या दोन झालेल्या आहेत. पुढची बघू पंत्या, बघा एक पंक्ती, अनेक पंत्या असतात. म्हणजे हा एक आपल्याला अनेक वचनाचा शब्द सापडला. आणि जावा बघा, एक जाऊ, अनेक जावा. म्हणजे एकूण किती झाले, पैसे, फौजा, पंत्या आणि जावा, असे 4 शब्द आपल्याला अनेक वचनाचे मिळालेले आहेत. ऑप्शन बघा कुठं आहे, पहिलाच आहे ऑप्शन 4चा, ते उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी स्वल्पविरामचे चिन्ह ओळखा म्हटले. आता पहिलं बघा चिन्ह कोणतं आहे, पूर्णविराम. दुसरा आहे प्रश्नचिन्ह, तिसरा आहे स्वल्पविराम आणि चौथा आहे उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे स्वल्पविरामचं, तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 9वा प्रश्न आहे, घोडेस्वार घोड्यावर डॅश डॅश डॅश. रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वाक्यप्रचार निवडा. आता काय असणार, आता इथंच दिले बघा घोडेस्वार, म्हणजे जो घोड्यावर बसणार आहे तो काय होणार, त्याचा वाक्यप्रचार योग काय होणार, ओझे ठेवला, हे नाही होऊ शकत. स्वार झाला, वरात काढली, आराम केला. घोडेस्वार काय करणार, स्वार झाला, म्हणजे तो घोड्यावर बसला. म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर योग्य वाक्यप्रचार असणार आहे. 10वा प्रश्न आहे बघा, समानार्थी शब्दाची बरोबर जोडी पर्यायातून निवडा. समानार्थी शब्द तुम्हाला माहीतच असतील. आता बघा गंध, चव बरोबर आहे का विद्यार्थ्यांनो, तर नाही आहे, कारण की गंध म्हणजे काय, वास असतो. चव हे वेगळे आहे, मग ही चुकीची आहे. आपल्याला बरोबर शोधायचे आहे. लता, मुलगी, डोके, धड, हात आणि पाय. हात आणि पाय वेगवेगळे झाले, त्याचा समानार्थी शब्द तो होऊ शकत नाही. डोके, धड म्हणजे डोके आणि धड म्हणजे आपले छातीजवळ जे असतं ते धड, तर ते देखील समानार्थी होऊ शकत नाही. लता म्हणजे मुलगी, हा योग्य पर्याय आहे आपला समानार्थी शब्दाची बरोबर जोडी, म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 11वा प्रश्न बघा, जसे पुस्तकांचा गठ्ठा तसे पालेभाज्यांचे काय असते, समूहदर्शक आहे. हा शब्द आपल्याला माहीत आहे, पाठ असणं गरजेचं आहे. पालेभाज्यांची काय असते, जुडी असते, लक्षात ठेवा. मोडी काय असते, लाकडाची मोडी. आणि पुस्तकांचा गठ्ठा आणि गाडी काय, हा समूहदर्शक शब्द नाही आहे, पण पालेभाज्यांची जुडी हा शब्द आपला बरोबर येणार आहे. 12वा प्रश्न बघा, उंटाच्या निवाऱ्याला काय म्हणतात. निवाऱ्याला म्हणजेच घरदर्शक शब्द आहे. हा आपल्याला माहीत आहे, पुस्तकात आपल्याला दिलेले आहेत, ते तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत. तर उंटाच्या निवाऱ्याला म्हणजे उंट कोठे राहतो, उंटखाना, पिलखाना, अंबारखाना का गोठा. तर उंट हा पिलखान्यात राहतो. दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 13वा प्रश्न आहे, मुख्य ऋतू किती. बघा मुख्य ऋतू कोणते आपल्याला माहीत आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आपले झाले 3 मुख्य ऋतू, म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर येणार आहे. तर आपला मराठी विभाग झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत विभाग दुसरा गणित. प्रश्न 14 ते 38 पर्यंत आहेत बघा. बघू हे 14वा प्रश्न, वजाबाकीचं गणित दिलेलं आहे बघा. तर आता इथं स्टार दिलेलं आहे. आता या स्टारच्या ठिकाणी पर्यायातील कोणता अंक येईल, म्हणजे हे जे ऑप्शन दिलेले आहेत ते आपल्याला स्टारच्या ठिकाणी घालायचे आहेत. म्हणजे जेणेकरून काय बघा, ह्या स्टारच्या खाली आपला 9 अंक आहे. मग ह्या 9मधून म्हणजे वरच्या अंकातून खालचा अंक आपण घालवला, कोणता अंक घालवला तर आपलं उत्तर 0 येणार आहे. 8 आपण ठेवलं तर बघा 8मधून 9 जात नाही, मग आपण 18 समजतो. पण 18मधून 9 घालवले तरी आपलं उत्तर 9 यायला पाहिजे, पण इथं 0 आलं आहे. दुसरा ऑप्शन बघा 7, 7मधून देखील 9 जात नाही, म्हणून आपण 17 समजतो. 17मधून देखील 9 घालवले तर आपलं उत्तर 7 आणि 2 9 म्हणजे 8 उत्तर इथं यायला पाहिजे, ते देखील नाही आहे. 0 बघा 0मधून 9 देखील जात नाही, हा देखील ऑप्शन येणार नाही. आता 9 घालून बघूया आपण. इथं जर 9 अंक असेल तर ह्या 9मधून इथं 9 गेले तर राहतात 0, म्हणजे आपला ऑप्शन कुठला असणार आहे, चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. आणि 9मधून 9 गेल्यानंतर उत्तर आपलं 0 येणार आहे. 15वा प्रश्न बघा, एका क्रिकेटच्या सामन्यात वेदांतने 59 व संस्कारने 13 धावा काढल्या
तर दोघांनी मिळून किती धावा काढल्या. मिळून विचारले म्हणजे काय करायचं, ह्या दोन्हींची बेरीज करायची. आता मी इथे तोंडी करते बघा, तुम्ही कसं सोडवायचं आहे, उभ्या पद्धतीनंच म्हणजे या पद्धतीनंच तुम्ही गणित सोडवायचं आहे. यांची बेरीज करायची आपल्याला, मिळून म्हटले म्हणून. आता मी इथं तोंडी करते बघा. तोंडी करताना देखील मी तुम्हाला सांगितले आहे की पहिला एकक स्थानच्या अंकांची बेरीज करायची, मग दशक स्थानच्या घ्यायची. मी बघा आता घेते तर 9 अधिक 3 किती झाले 12. 12शी 2 हाच्या आला 1 म्हणजे 5 आणि 1 6 आणि हाच्या आपला 1 7 म्हणजे एकूण आपलं उत्तर आलेलं आहे 12. तुम्ही या पद्धतीने बेरीज केली तरी तुमचं उत्तर हेच येणार आहे. त्यामुळं उत्तर तिसरा ऑप्शन बरोबर येणार आहे. 16वा प्रश्न बघा. 9 गुणुले 2 बरोबर 2 गुणुले चौकट, तर चौकटच्या ठिकाणी पर्यायातील कोणता अंक येईल. असे प्रश्न विद्यार्थ्यांनो तुम्ही जर BDS परीक्षेला बसला असाल तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की असे प्रश्न BDS परीक्षेला एकतरी प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत असतो. मग याच्यामध्ये काय करायचं असतं, आता 9 गुणुले 2 9 दुनी 18 म्हणजे ह्या दोन्हींचा गुणाकार करून आपल्याला 18 उत्तर येतं. मग 2 गुणुले देखील आपल्याला काय करायचं असतं, हीच संख्या उलटसुलट करायची असते. तर इथं आपल्याला 2 दिले म्हणजे राहिला अंक 9, हा 9 अंक इथंच आला पाहिजे. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार जो येतो तोच इथल्या 2 संख्येचा गुणाकार करून आपलं उत्तर आलं पाहिजे. मग आपण इथं अंक कोणता घेणार, हा 9 अंक इथं ठेवणार, जो दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे तो बरोबर येणार. 17वा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी चौरसाची आकृती कोणती. पहिली आकृती बघा आयताची आहे, दुसरा आहे आपला चौरस, तिसरा आहे समभुज चौकोन, चौथा आहे त्रिकोण. म्हणजे आपल्याला चौरसाच्या आकृतीचं उत्तर कोणतं आहे, दुसरा ऑप्शन. 18वा प्रश्न बघा. योग्य पर्याय वापरून पुढील आकृतीबंध पूर्ण करा. काय म्हटलं, कसं दिले बघा आकृतीबंध. पहिल्या गुणुले चिन्ह 2 आहेत, दुसऱ्या आकृतीत 3 आहेत, म्हणजेच नक्कीच तिसऱ्या आकृतीत काय असणार आहे, 1 1 वाढवत नेलं आहे. म्हणजे इथं 2 आहेत, इथं 3 आहेत म्हटल्यावर इथं किती असायला पाहिजेत, ही गुणुले चिन्ह 4 असायला पाहिजेत. मग 4 ऑप्शन असणारा कुठला आहे बघा ऑप्शन, तिसरा ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये 1 2 3 4 गुणुले चिन्ह आहेत आपली, म्हणून तो बरोबर येणार आहे. 19वा प्रश्न आहे बघा. 19-20साठी सूचना दिलेली आहे तिने. काय बघा, खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे निवडा. बघा चित्र कसले आहेत बघा, मुलं आणि मुली दोन्ही मिक्स आहेत, त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 19वा प्रश्न बघा. रांगेत मध्यभागी कोण उभा आहे. मध्यभागी काढायचं आहे, आपल्याला माहीत आहे ह्या साईडला समान, ह्या साईडला समान आणि मध्ये राहणारा जो असतो तो मध्यभाग म्हणजे मधला मुलगा किंवा मुलगी असेल. बघू आपण सगळे पहिला विद्यार्थी मोजून घ्यायचे. आपल्याला जी मुलं मुली दिसत आहेत ते मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण विद्यार्थी आपले 9 आहेत, मुलं 9 आहेत. मग आपण मध्य कसं करणार, त्याची निमपट करणार किंवा पाठीमागची संख्या 8 येते, 8ची निमपट काढायची, त्याचा पुढचा अंक. मध्यभाग काढताना लक्षात ठेवायचे आपली जी संख्या आहे त्याच्या पाठीमागची संख्या घ्यायची आणि त्याचा मध्य काढून त्याची पुढची संख्या, एवढंच लक्षात ठेवायचं. आपला 9 अंक आलेला आहे, 9च्या पाठीमागची संख्या 8 आहे, 8चा मध्य आपला म्हणजे निमपट आपली काय येते 4 आणि 4 8 येते. म्हणजे आपल्याला विद्यार्थी किती सोडावे लागणार, इकडे 4 आणि इकडे 4. मग बघू 1 2 3 4 आणि 1 2 3 4 मध्ये राहते फक्त नेहा, म्हणजे मधली आपल्याला मुलगी किंवा मुलगा तो मिळालेला आहे. नेहा ऑप्शन कुठं आहे बघा, चौथा आहे. 19वा उत्तर आपलं 4 नंबरचं येणार आहे. 20वा प्रश्न आहे. रांगेत मुलांची व मुलींची संख्या अनुक्रमे किती आहेत. आता मुले आणि मुले दिलेले आहेत, मी आधीच सांगितलं. बघू आता मुले किती आहेत बघ, मुले मोजू बघा पहिला आपण. 1 2 3 4 म्हणजे मुले 4 आहेत, मुली किती बघा 1 2 3 4 5 म्हणजे मुले 4 आणि मुली 5. असा ऑप्शन कुठं आहे बघा, पहिल्याच ऑप्शनमध्ये आहेत, मुले 4 आणि मुली 5 असा आपला पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे. 21वा प्रश्न आहे. 7 अधिक चौकट बरोबर 20, तर चौकटच्या जागी पर्यायातील कोणती संख्या येईल म्हटले. आता 7मध्ये काय करायचं आहे, खालचे ऑप्शन आपण मिळवून बघायचे आहेत. तर किती उत्तर येते बघा, पहिला ऑप्शन आहे 17. 17मध्ये 7 मिळवले तर आपण बघायचं 17च्या पुढं आपण 7 बोटं मोजली तर आपलं उत्तर काय येणार, 24 उत्तर येणार. पण आपलं उत्तर किती आलेलं आहे, 20 आलेलं आहे. दुसरा ऑप्शन बघा 13. 13मध्ये 7 मिळवले तर आपलं उत्तर काय येते बघा, 13च्या पुढं 7 बोटं मिळवायची किंवा मोजत जायची तर आपलं उत्तर 20 येणार आहे. म्हणजे आपलं दुसरं ऑप्शन बरोबर येणार आहे, चौकटच्या ठिकाणी 13 येणार आहे. 7 अधिक 13 बरोबर 20. 22वा प्रश्न आहे बघा. खालील संख्या गटात विषम संख्या किती आहेत विचारले. विषम संख्या म्हणजे माहिती आहे तुम्हाला 1 3 5 7 9 यापैकी कोणतीही संख्या एकक स्थानी असेल तर त्या संख्या विषम संख्या असतात.
तर आता यामध्ये बघू आपण 17, 16, 77, 92, 89, 87 आणि 81 अशा संख्या आहेत। याच्यात बघा पहिली संख्या विषम संख्या आहे, तिसरी आहे, 77 देखील विषम संख्या आहे, 89 विषम संख्या आहे, 87 आहे आणि 81 देखील आहे। म्हणजे 7 हे 9, 7 आणि 1 ह्या संख्या एकक स्थानी आहेत, म्हणजे त्या विषम संख्या आहेत। पण आपला ऑप्शन किती आलेले आहेत, एकूण आपल्याला 5 संख्या मिळालेल्या आहेत, म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे। 23वा प्रश्न आहे बघा, 1 ते 100 पर्यंत 2 अंकी संख्या किती आहेत विचारले। 2 अंकी संख्या काढायच्या आहेत का 1 अंकी, हे पहिला व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि मगच उत्तर आपण शोधायचं आहे। आता 1 ते 100 मध्ये 2 अंकी विचारले आहेत आपल्याला म्हटल्यानंतर आपण काय करायचं, 1 ते 100 मधल्या 1 ते 9 मधले 9 अंक सोडायचे आणि 100 ही आपली 3 अंकी संख्या आहे। म्हणजे पहिले 1 ते 9 आणि 100 एक संख्या असे मिळून आपण 10 अंक सोडणार आहोत। 2 अंकी संख्या काढायला सांगितलेत म्हणून मग आपण काय केलं, 1 ते 9 मधले 9 अंक आणि 100 हा एक अंक, 9 अधिक 1 10 अंक सोडले। म्हणजे 100 मधले 10 अंक जर आपण वजा केले तर आपल्याला संख्या किती राहतात, आपल्या एकूण 90 राहतात। म्हणजे 2 अंकी एकूण संख्या आपल्या 90 आहेत। 1 अंकी विचारले तर आपल्या फक्त 9च येणार। 1 ते 9 मधले 9 अंक 1 अंकी असतात। 2 अंकी आपण 10 पासून पुढे मोजतो, पण कुठंपर्यंत 99 पर्यंत, कारण 100 ही 3 अंकी संख्या झालेली आहे, म्हणून आपलं उत्तर 90 ही उत्तर तिसरा ऑप्शन येणार आहे। 24वा प्रश्न आहे बघा, 17 अधिक 0 बरोबर किती। त्या 17 अधिक 0, 17 मध्ये 0 मिळवले तर राहतात किती आपले, बरोबर उत्तर किती येणार, 17च येणार। वजा देखील केले, 17 मधून 0 घालवले तर तरी देखील आपलं उत्तर 17च येणार। तर आपलं उत्तर काय असणार आहे, दुसरा ऑप्शन 17च। 25वा प्रश्न आहे, 4 आणि 9 या अंकापासून तयार होणारे लहान संख्या कोणत्या। तर 4 आणि 9 यापासून आपल्याला 2 संख्या तयार करता येतात, कोणत्या बघा, एक 49 होते आणि एक 94। मग आपल्याला लहान संख्या काढायला सांगितली, 49 आणि 94 मध्ये ही लहान संख्या आहे, 94 ही मोठी संख्या आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, 49, जे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे बघा ते बरोबर येणार आहे। 26वा प्रश्न आहे, चौकट दिलेली आहे, म्हणजे ह्या चौकटीमध्ये आपल्याला अंक घालायचा आहे। 29, 46, 52 या संख्या दिलेल्या आहेत, यांचा योग्य चढता क्रम तयार होण्यासाठी चौकटीच्या जागी पर्यायातील योग्य संख्या निवडा। म्हणजे हे जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत, यामधील अंक हेतक घालायचा आहे। आता यांनी सांगितले आपल्याला आधीच की हा चढता क्रम आहे। आपण चढता क्रम कसा काढतो, सुरुवातीला लहान संख्या, त्याच्यानंतर मोठी अशी वाढवत संख्या, म्हणजे जी मोठी असेल ती तोच क्रम आपण चढता क्रम म्हणून ओळखतो। तर इथं बघा 29 नंतर 46, म्हणजे याच्यापेक्षा ही मोठी आहे, 46 पेक्षा 52 मोठी आहे, पण आपल्याला इथं जी लिहायची आहे संख्या ती 29 पेक्षा लहान असली पाहिजे। म्हणजे इथं लहान आहे, म्हणजे ह्या लहान संख्येच्या पेक्षा मोठी ही संख्या आहे। मग आता बघा 29 पेक्षा लहान असणारी संख्या कुठं दिसते बघा, 42, 20, 51 आणि 30। फक्त 20 ही संख्या आपल्याला लहान दिसते, बाकी सगळ्या मोठ्या दिसतात 29 पेक्षा, त्यामुळे आपण या चौकटीमध्ये आपण 20 ही संख्या लिहिणार आहोत। दुसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे बघा। 27वा प्रश्न आहे, 53 चौकटीमध्ये हे चिन्ह दिले आहे, लहान मोठेपणा ओळखण्याचं हे चिन्ह आहे, माहिती आहे तुम्हाला। आता इथं 3 अंक दिला आहे, पण इथं देखील 1 अंक घालायचा आहे। म्हणजे बघा हे विधान खरे होण्यासाठी स्टारच्या जागी पर्यायातील कोणता अंक येईल। आता ही संख्या आणि ही संख्या, म्हणजे आपल्याला माहीत आहे हे जे टोक असतं ते आपण लहान संख्येकडे करतो आणि ही 2 टोके ज्या संख्येकडे असतात ती संख्या मोठी आहे। या मी हे जे स्पष्टीकरण सांगितलं याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की ही लहान संख्या आहे आणि हितली जी असणार आहे आपली ती मोठी संख्या असणार आहे। म्हणजे ह्या स्टारच्या ठिकाणी ह्या संख्येपेक्षा इथली संख्या आपल्याला मोठी काढायची आहे। मग बघा पहिला ऑप्शन जर आपण इथं घातला, म्हणजे 3 ही संख्या इथं लिहिली तर 33 होतं। 33 ह्याच्यापेक्षा आपल्याला मोठी काढायची आहे, 33 तर लहान झाली। 5 घातलं तर बघा 53 आणि 53च होणार, पण बरोबर चिन्ह नाही आहे आपल्याला इथं, 1 हा आपला लहान झाला, म्हणजे 13 अंक होणार। तर 6 घालून बघा, 6 जर इथं घातलं तर 63 होतं, म्हणजे 53 पेक्षा 63 ही मोठी संख्या आहे आणि आपल्याला हे चिन्ह दिलेलं ते बरोबर होऊ शकतं, म्हणून आपण तिसरा ऑप्शन म्हणजे 6 अंक तिथं लिहिणार आहे। 28वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायात एकक स्थानी 7 नाही म्हणले। एकक स्थानी विचारले, इथं बघा एकक स्थानी 4 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे आणि हा 1 अंक आहे, तरी देखील तो एकक स्थानचाच म्हणायचा, एककच आहे, त्यामुळे 7 हा देखील बरोबर आहे। पण नाही कशात विचारले, म्हणून पहिल्या संख्येत आपल्याला इथं 7 हा अंक नाही आहे, 4 आहे, म्हणून हा आपला पर्याय बरोबर येणार आहे। 29वा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी योग्य जोडी ओळखा। योग्य म्हणजे काय, जी बरोबर असते ती जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा पहिला ऑप्शन
2 दशक 7 एकक. इथंच बघायचं 2 दशक आणि 7 एकक बरोबर जोडी आहे आपल्याला. दुसरा बघा 5 दशक आणि 4 एकक. 5 दशक म्हणजे इथं 5 पाहिजे होतं आणि 4 इथं पाहिजे होतं, ही चुकीची आहे. 3 दशक 8 एकक. 3 दशक म्हणजे इथं 3 पाहिजे होतं आणि इथं 8 पाहिजे होतं, ही देखील चुकीची आहे. 7 दशक 1 एकक. 7 दशक म्हणजे 7 इथं पाहिजे होतं आणि दशक 1 इथं पाहिजे होतं, म्हणजे ही पण बरोबर आहे. म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा तिन्ही ऑप्शन आपले चुकीचे आहेत. आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे, योग्य जोडी, म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, एका झाडावर 5 घरटे आहेत. प्रत्येक घरट्यात 3 अंडी असल्यास एकूण अंडी किती? तर 5 घरटी एकाची किंमत देऊन अनेकांची काढताना आपण काय करतो? गुणाकार करतो. मग एका झाडावर 5 घरटे आहेत. मग अशात एका घरट्यात 3 अंडे असतील तर 5 घरट्यांमध्ये काढण्यासाठी आपण काय करणार? 5 गुणिले 3 करणार. 5 त्रिक 15. चौथा ऑप्शन आहे बघा, तो बरोबर येणार आहे. 31वा प्रश्न आहे, रामरावाकडे 33 गायी आहेत व किसनरावकडे 67 गायी आहेत. तर रामरावकडे किसनरावापेक्षा किती गायी कमी आहेत? किती गायी कमी आहेत विचारले. इथं वजा करा, अधिक करा, काही सांगितलं नाही. पण आपण काय करायचं, जेव्हा कमी आहेत किंवा जास्त आहेत असं विचारतात तेव्हा आपण काय करायचं? नेहमी वजाबाकी करायची. आता आपल्याला कोणाची काढायची आहेत? किसनरावाकडे 67 गायी आहेत. पण रामरावापेक्षा किती कमी नाही, रामरावकडे किती कमी आहेत हे काढायचं आहे. आपण काय करणार? 67 वजा 33 करणार. यातून बघा 7मधून 3 गेले, राहिले 4. 6मधून गेले 3, गेले राहिले 3, म्हणजे 34. म्हणजे रामरावकडे एकूण 34 गायी कमी आहेत, यांच्याकडे जास्त आहेत किसनरावकडे. पहिला ऑप्शन आहे आपला, तो बरोबर येणार आहे. आपण वजा केलेलं आहे, वजा करून ते उत्तर काढायचं आहे. पुढचा बघा प्रश्न, 32वा प्रश्न आहे, 300 सेमी बरोबर किती मीटर म्हटले? उलटं दिलेलं आहे, फक्त गणित बघा. आता इथं मी सांगते बघा, 1 मीटर बरोबर किती असतं? तर 100 सेमी असतं. 2 मीटर बरोबर 200 सेमी. 3 मीटर बरोबर 300 सेमी. तर मी सांगते त्यातच उत्तर आलं बघा. 3 मीटर बरोबर 300 सेमी, म्हणजे दुसरा ऑप्शन आहे आपला मीटरचा, तो 3 हा ऑप्शन बरोबर येणार आहे. 33वा प्रश्न बघा, 750 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम विचारले? गडबडायचं नाही, उत्तर वेगळं दिलं आहे म्हणून, प्रश्न वेगळा दिला आहे म्हणून आपण काय करतो बघा, 750 ग्रॅम. किलोग्रॅम म्हणजे काय बघा, 1 किलोग्रॅम बरोबर काय असतं? तुम्हाला झालेलं आहे 1000 ग्रॅम असतं. मग याला आपण काय करणार? ह्याचे जर 4 भाग केले तर आपण पहिला भाग आपला 250 ग्रॅम येतो, दुसरा भाग आपला 500 ग्रॅम येतो आणि तिसरा भाग आपला हा 750 ग्रॅम येतो. म्हणजे हा पाव झाला, हा अर्धा झाला आणि हा पाऊण झाला. मग आपल्याला दिलेला आहे तो पाऊण भाग दिलेला आहे. मग 750 ग्रॅम म्हणजे काय झालं? आपलं पाऊण झालेला आहे. हा अर्धा भाग झालेला आहे आणि हा आपला पाव भाग. लक्षात आलं का बघा तुम्हाला? 1000चे 4 भाग आपण केले तर हा पाव, अर्धा, पाऊण आणि हा आपला पूर्ण भाग. आपल्याला दिलेलं आहे ते किती किलोग्राम आहे? पाऊण किलोग्राम. म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. तर 34वा प्रश्न बघा, सोबत दाखवलेल्या घड्याळामध्ये किती वाजले आहेत विचारले. पहिला ऑप्शन आहे 5:30, 6:30, 4:30 आणि 5:45. आता बघा, मिनिट काटा हा मोठा दिसतो तो आपल्याला मिनिट काटा आणि हा जो छोटा दिसतो तो आपला लहान तास काटा असतो. आता हा 6वर तास काटा 6वर असला आणि हा काटा जेव्हा 12वर असेल, मोठा जो असतो आपला मिनिट काटा तो, तर आपण म्हणतो पूर्ण 6 वाजले. आणि जर हा मिनिट काटा 3वर असेल तर तेव्हा आपण म्हणतो 6:15 वाजले. पण हा 6वरचा काटा मात्र जरा पुढं जातो आणि हा मिनिट काटा 6वर असेल आणि हा तास काटा 6च्या जरासा पुढं, म्हणजे काय त्याला आपण म्हणणार 6:30. आपलं उत्तर आहे 6:30, दुसरा ऑप्शन. तर देखील पुढचं स्पष्टीकरण बघा, मिनिट काटा जेव्हा 9वर जाणार तेव्हा हा तास काटा जरा पुढं सरकत 7च्या अलीकडे येणार, म्हणजे पाठीमागं, तेव्हा आपण म्हणणार 6:45 वाजले. आणि 7वर पूर्ण काटा जेव्हा येणार आणि हा मिनिट काटा 12वर जाणार तेव्हा आपण म्हणतो बरोबर 7 वाजले. लक्षात येते का बघा? म्हणजे 6वर जेव्हा काटा असतो तेव्हा आपण अर्धा भाग, म्हणजे 6 वाजून 30 मिनटं झालीत. ह्या 12पासून 6पर्यंत आपली ही 30 मिनटं होतात. 6 वाजून 30 मिनटं म्हणजेच त्याला आपण 6:30 म्हणतो. म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 35वा प्रश्न आहे, सौर वर्षातील पहिला महिना कोणता? सौर वर्ष म्हणजे काय? आपले मराठी महिने माहीत आहेत. आता बघा ऑप्शन बघा, फाल्गुन, आषाढ, श्रावण आणि चैत्र. सौर वर्षातील पहिला महिना आपला हा माहीत आहे, चैत्र हा असतो, त्यामुळं चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 36वा प्रश्न आहे, विघ्नेशकडे 5 रुपयाची 2 नाणी आहेत व 2 रुपयाची 5 नाणी आहेत.
तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत म्हटले. आता 5 रुपयाची 2 नाणी म्हणजे काय, 5 अधिक 5 करणार. ही 2 नाणी झाली आपली, म्हणजे हे एकूण 10 रुपये झाले आपले. आणि 2 रुपयाची 5 नाणी म्हणजे 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 असं आपण जर 5 वेळा लिहिलं तर 1 2 3 4 5 म्हणजे 2 पंचे 10. एकूण आपलं 10 अधिक 10 यांची बेरीज केली तर आपले उत्तर 20 येतं. म्हणजे त्याच्याकडे एकूण रुपये किती झाले, 20 रुपये. तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 37वा प्रश्न आहे, पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो. आपला हा जे आपण पुस्तक अभ्यासतो त्याचा पृष्ठभाग तुम्हाला माहीत आहे कोणत्या आकाराचा आहे. त्रिकोणी नाही, गोलही नाही, वक्रही नाही, आयताकार आहे. म्हणजे ही बाजू खालची आणि आपली वरची बाजू जी आहे आणि ही इकडची समोरासमोरील बाजू समान आहेत म्हणून तो आयताकार असतो. तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे बघा. 38वा प्रश्न आहे, बांगडीचा वापर करून त्रिकोणी खालीलपैकी कोणती आकृती काढता येईल. आता बांगडीचा आकार कसा असतो आपल्याला माहिती आहे, गोल असतो. त्यामुळे त्याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, वर्तुळच काढता येईल. म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण आज प्रश्नपत्रिका 5व्यामधील मराठी व गणित याचे स्पष्टीकरण झालेले आहे बघा. आपलं हे स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.